नमस्कार मित्र. या ठिकाणी मला जी बोलण्याची संधी श्रीयुत निरंजनजी देशपांडे साहेब यांनी दिली याबद्दल मी त्यांचा आणि त्यांच्या संस्थेचा ऑर्गनायझेशनचा अत्यंत ऋणी आहे. माझी एकच थोडक्यात मी आपण ओळख करून देतो की मी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये 35 वर्ष भात संशोधक म्हणून राईस ब्रीडर म्हणून मी काम केलं आणि या कालावधीमध्ये मी कर्जतला 14 वर्ष असताना भात विशेषज्ञ महाराष्ट्र राज्य म्हणून शेखरजी भडसावळे माझे अतिशय क्लोज फ्रेंड होते, आजही आहेत आणि पुढेही राहतील. आणि या 35 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्याकडून 2 मोठी कार्य जी झाली ती अशी की महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी भाताच्या नवीन 8 जाती ईश्वरी कृपेनं माझ्या हातून त्या निर्माण झाल्या असं मी म्हणेन. आणि याच्यापेक्षाही अतिशय अत्यंत महत्त्वाची की ज्याला इनोव्हेटिव्ह अप्रोच म्हणतात, नवीन संशोधन भारतामध्ये जे आलं हायब्रिड राईस. कारण सर्व पिकामध्ये हायब्रिड्स आलेली होती, त्याच्यामध्ये 2 पिकं शिल्लक राहिली, ती एक भात आणि दुसरा गहू. पण भात हे सर्व भारतातलं 60% लोकांचं प्रमुख अन्न असल्यामुळे भारत सरकारनं चायनाप्रमाणे राईस हायब्रिड्स करण्यासाठी एक प्रोजेक्ट आणला. तो प्रोजेक्ट आम्हाला ईश्वरी कृपेला कर्जतला त्याचं एक सेंटर मिळालं आणि त्याचं आम्ही सोनं केलं. अर्थात हा ज्यावेळेस ही संकल्पना ज्यावेळेस आली 1991ला तर खूप अवघड संकल्पना होती. या कालावधीमध्ये ब्युरोक्रॅट्स, डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर नव्हे तर सायंटिस्टसुद्धा याच्या विरुद्ध होते. कारण त्याच्यात फक्त एकच काडी लावायची असते. एक काडी काय लावणार, शेतकरी तर होतेच होते. शेखरजीसुद्धा त्यावेळेला ह्याच्यामध्ये विरोधामध्ये होते की एकच काडी लावणार भाताची आणि ती कशी काय येणार, शक्यच नाही. पण ईश्वरी कृपेनं आणि आमची एक जी टीम होती त्या टीमनं संपूर्ण महाराष्ट्रभर काम करून 1998मध्ये महाराष्ट्राचं पहिलं राईस हायब्रिड जे तयार केलं आणि महाराष्ट्र सरकारनं ते रिलीज केलं. आणि नुसतं रिलीज केलं असं नव्हे तर त्यावेळेला अशी एक वेळ होती की जया आणि की रत्ना ह्या सर्वात अत्यंत उत्कृष्ट जाती या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये होत्या, आणखी काही होत्या असतील, पण त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न देणारी हायब्रिड किंवा व्हरायटी कोणतीही नव्हती. आणि खरोखरच मी असं समजतो की ह्या थोडंफार कर्म मी केलं असेल, योग म्हणून केलं, कर्मयोग म्हणून केला, तर त्या प्रयत्नातून 37% अधिक उत्पन्न देणारं सह्याद्री हे पहिलं महाराष्ट्राचं हायब्रिड आमच्या हातून निर्माण झालं. आणि ते निर्माण झाल्यानंतर आणखी एक मोठा प्रश्न माझ्यासमोर असं उभा राहिला होता की एक ब्रीडर म्हणून, संशोधक म्हणून, की आत्तापर्यंत मी पाहिली की ज्वारी, बाजरी, मका ह्या सगळ्या पिकांची जी हायब्रिड्स निर्माण झाली तर त्याला सीड प्रोडक्शन करणारा कोणतरी वाली होता. प्रायव्हेट बऱ्याच कंपन्या त्याच्यामध्ये होत्या. आणि आम्ही ज्यावेळेला हायब्रिड निर्माण केलं, युनिव्हर्सिटीकडे जमीन नाही आहे, महाबीजकडे टेक्नॉलॉजी नाही आहे, महाबीजकडे त्या ठिकाणचं सीड प्रोडक्शन करण्यासाठी त्यांच्याकडे काही सोर्सेस नाही आहेत, मॅनपॉवर नाही आहे. अशा फार गटांगळ्या खाणाऱ्या अवस्थेत आम्ही होतो. मग हे काढलेलं हायब्रिड शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचणार कसं, हा यक्ष प्रश्न आमच्यासमोर होता. आणि म्हणून सर्वांचे रेजिस्टन्स, सर्वांची क्रिटिसिझम बाजूला ठेवून महाराष्ट्र शासनाला मी स्वतः अप्रोच झालो आणि त्या ठिकाणी शासनाकडून मी परमिशन मिळवा 1.5 वर्ष लागलं जवळजवळ. आणि त्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये भारताचा पहिला पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टर मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग ज्याला म्हणतात, जो दोघांचा एकत्र आणण्याचा आणि त्यांच्यातून हा जे मराठीचा त्याला मला आता शब्द आठवत नाही की एक प्रयोग पहिला जो आहे किंवा पहिला MOU साईन जो केला तो 2001 साली झाला. आणि त्याच्यामुळे जर काय चित्र झालं असेल ते तुम्हाला मी आता पडद्यावर या ठिकाणी दाखवतो.
तो जर झाला नसता तर त्या कंपनाच्या बाहेर काही सह्याद्री पडलं नसतं. पण तो प्रयोग झाल्यामुळे, तो प्रयोग केल्यामुळे त्याच्यासाठी खूप म्हणजे 1996 पासून 2001 सालापर्यंत मी आणखी माझी टीम सतत महाराष्ट्रभर फिरत होतो. सतत महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या शेतावर प्रयोग हजारो घेतलेले होते आणि महाराष्ट्राला हे पटवून दिलं. कमिशनर ऑफ ॲग्रिकल्चर, त्यांचे संपूर्ण डिपार्टमेंट, एक्सटेन्शन डिपार्टमेंट, विद्यापीठचारी यांना पटवून दिलं की सह्याद्री म्हणजे हायब्रिडशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही आहे. पण महाराष्ट्रामध्ये ज्या तऱ्हेनं त्याला त्याला सपोर्ट मिळाला पाहिजे होता त्याप्रमाणे तो सपोर्ट मिळालेला नाही. महाराष्ट्रातच काय, भारतातच सपोर्ट त्याला मिळाला नाही. भारतातल्या 44 लाख मिलियन हेक्टरपैकी फक्त 2 मिलियन हेक्टरमध्येच गेल्या 20 वर्षामध्ये जवळपास ही प्रगती होऊ शकलेली आहे. हे अतिशय भारताला म्हणजे लांछनास्पद असे मी म्हणेन. कारण ज्या चीनमध्ये 35 मिलियन हेक्टर क्षेत्रापैकी जवळजवळ 55% क्षेत्र 10 ते 12 वर्षात आणलं गेलं, त्यात भारत जो आहे तो भारत खूप त्याच्यामध्ये मागं राहिलेलं हे भारताचं दुर्दैव असे मी म्हणेन. नाही, आता तुम्ही असा एक प्रश्न मला विचारला की बाबा हे प्रायव्हेट सेक्टरबरोबर तुम्ही का करार केला. तर याच्यामध्ये पहिला माझं हे असं होतं की जर हा करार झाला नसता तर हे हायब्रिड बाहेर गेलं नसतं. हे हायब्रिड काढण्यासाठी कित्येक लाख रुपये खर्च सरकारने केलेले आहेत आणि त्याचं कारण असं होतं की ती शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. आणि म्हणून माझी स्वतःची कल्पना अशी होती की जर एखाद्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये गेलं, कारण का तर विद्यापीठ किंवा महाबीज हे दोन्हीही पब्लिक सेक्टर म्हणजे राज्य शासनाच्या ताब्यात असलेले ठिकाणं आहेत. त्यांच्याकडे एकतर मॅनपॉवर होती, संशोधनाचं साहित्य होतं, पण सीड प्रोडक्शन आंध्र प्रदेशमध्ये होते, महाराष्ट्रात होत नाही. ते आंध्र प्रदेशमध्ये जाऊन करणार कोण. तर सीड प्रोडक्शन म्हणजे बीजोत्पादन त्याचं जे आहे ते आणि मार्केटिंगला असणारे त्यांचा जो एकूण त्याला लागणारी माणसं आणि रिसोर्सेस जे आहेत ते विद्यापीठाकडे नव्हते आणि त्यामुळे हा निर्णय घेण्याचा हा प्रयत्न केला. आता हे बघा, तुम्ही त्या ठिकाणी पाहाल की स्ट्रॉंग पॉईंट्स ऑफ पब्लिक सेक्टर, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज अँड ICR इन्स्टिट्यूशन्स, स्ट्रॉंग इन अवेलेबिलिटी ऑफ जर्म प्लाझम म्हणजे जाती उपलब्ध असण्याबाबत, highly educated and experienced human resources to develop excellent hybrids, आणि तिसरं ability and potential to produce pure and quality seed of parental lines. हे स्ट्रॉंग पॉईंट विद्यापीठाचे होते. पण सोल्युशन टू ब्रिज द गॅप बिटवीन पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर स्ट्रेंथ, सायनिंग MOU by both sectors to make available hybrid seed to rice farming community in various states in India, not in Maharashtra, various states in India, to uplift the financial condition of the farmers and achieving ultimate aim of India to substantially make addition to make nation self-sufficient in national food security. मी बाकीकडे जात नाही, परंतु काय झालं चित्र की ज्या ठिकाणी 1 एकर सुद्धा महाराष्ट्रामध्ये मला पहिला प्रयोग आम्ही जो केला तो शेखरजींच्या शेतावरती केला होता. आणि शेखरजी यांचं हे असं होतं की भात करायचं नाही आहे मला, पण आज ते शेखरजी भाताच्यावर आज भाषण देतात बघून मला अतिशय खूप आनंद वाटला. आणि आपण जी काय ती हे काढलेली आहे SRT, त्याच्याबद्दल मी तुमचं कौतुक करतो, खूप कौतुक करतो. आणि असेच खूप मोठे वासा मी आशीर्वादही देतो आपल्याला. याच्यामध्ये बघा की टोटल एरिया कवर्ड अंडर सह्याद्री इन द स्टेट्स लाईक ईस्टर्न UP, बघा कुठे गेली, फक्त एक MOU केल्यामुळे सिंजंटा इंडिया लिमिटेड बरोबर ईस्टर्न UP, बिहार, झारखंड, छत्तीसगड, वेस्टर्न ओरिसा, MP, सेंट्रल गुजरात, महाराष्ट्र वॉज
10 वर्षामध्ये किती गेलं तर 2,43,520 हेक्टर एवढी एरिया कव्हर केली. 2 लाख हे जवळजवळ 2.5 लाख हेक्टर एरिया या एका ह्याच्यामध्ये कव्हर झालेली आहे. ड्यू टू इंट्रोडक्शन ऑफ सह्याद्री इन इंडिया 6,19,05,035 टन्स राईस प्रोडक्शन वॉज इन्क्रीज. किती याचं उत्पादन किती वाढलं याच्यामुळे तर 6,19,05,035 टन याचं उत्पादन अधिक वाढलं. म्हणजे पूर्वी जे होणार होतं ज्यामुळे की याच्यामुळं एवढं 19 जवळजवळ 6 करोड आणि 19 लाख उत्पादन त्याच्यामुळे टन मेट्रिक टन उत्पादन वाढलेलं आहे. ॲडिशनल प्रॉफिट डिराइव्ड बाय फार्मर्स हू ॲडॉप्टेड सह्याद्री इन 10 years वॉज 26 करोड. शेतकऱ्याला काय फायदा मिळाला तर 26 कोटीचा त्याच्यामध्ये त्याला फायदा मिळाला. आणि सबस्टेन्शियल ह्युमन एम्प्लॉयमेंट वॉज क्रिएटेड फॉर सीड प्रोडक्शन. फार मोठी एम्प्लॉयमेंट त्याच्यामुळे मिळाली. आणि डॉक्टर BS कोकण कृषी विद्यापीठ दापोली कुड हार्वेस्ट ए सबस्टेन्शियल इन्कम रेग्युलरली विदाउट एनी एफर्ट टू द ट्यून ऑफ 54,79,000 विद्यापीठाला मिळाले. ही थोडीशी अचिव्हमेंट त्याच्यामध्ये म्हणावं लागेल. हे जे केलेलं कार्य तुम्ही म्हणाल की एवढं सोपं नाही आहे. याच्यासाठी बरेच मला 3 ते 4 वर्ष स्वतःला एकट्याला महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार आणि विद्यापीठांच्यावर झगडल्याशिवाय ही गोष्ट होऊ शकली नाही. आणि हा एक हिस्टॉरिकल MOU झाला. नंबर दोन की मला अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगायची की या ठिकाणी कोल्हापूरचे काही शेतकरी आहेत आणि किंवा कोकणातले काही शेतकरी किंवा कोकणात म्हणजे काही भात पिकवणारे शेतकरी आहेत किंवा असतीलही, त्यांना 2-3 गोष्टी मला महत्त्वाच्या सांगायच्या आहेत की आत्ता ॲडव्हान्स या युगामध्ये काय केलं पाहिजे, म्हणजे काय करण्याची गरज आहे. महत्त्वाच्या 2-3 गोष्टी मी कारण काय 35 वर्षांतर काम केल्यानंतर 10 वर्ष मी आज प्रायव्हेट सेक्टर एकूण 45 वर्षाचा अनुभव माझ्या गाठीला आहे. आणि मी प्रत्यक्ष स्वतः चिखलामध्ये उभा राहून कित्येक तास काम अजूनही करतो 69व्या वर्षीसुद्धा. म्हणजे जेवढं प्रॅक्टिकल याच्यावर पुस्तक मी लिहायला घेतलं आहे, पुस्तक मी आपला 1 वर्षामध्ये आपल्यापर्यंत येईल. पण अत्यंत महत्त्वाचे काही मुद्दे जे आहेत शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून, एक्सटेन्शन दृष्टिकोनातून, तर एक जातीची निवड हा अत्यंत महत्त्वाचा आहे. मी संपूर्ण भारतही फिरलो आहे, अगदी काश्मीरपासून कन्याकुमारी आणि गुजरातपासून आसामपर्यंत. तर त्यावेळी एक माझ्या गोष्ट लक्षात आली त्याच्यामध्ये की 100 किलो भात तुम्ही भरडल्यानंतर तांदूळ किती टक्के तुम्हाला मिळतो हे महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्यातला बरेचसे जात आज बसुमती करा, लांबदाण्याची करा, अमुक करा, तमुक करा म्हणून पुष्कळ सांगतात. इतके भाव आहेत, तितके भाव आहेत. पण आज तुम्ही जर पाहिला तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणं सोडली, ठाण्यातली काही ठिकाणं किंवा रायगडमधली काही ठिकाणं सोडली तर महाराष्ट्रामध्ये लांब दाण्याची मिलिंग करणारे कुठेही तुम्हाला राईस मिल मिळणार नाही. फक्त एक खंडाळा आहे सातारा जिल्ह्यामध्ये. आता अशा अवस्थेमध्ये जर आपण दुसऱ्या राईस मिलमध्ये आपण हा तांदूळ जर सडला तर 100 किलोच्या पाठीमागे 30 ते 35 किलो अखंड तांदूळ मिळतोय, बाकीच्या आपल्याला कण्या मिळतील. मिळाला किती पाहिजे? 65 ते 70 किलो अखंड तांदूळ मिळाला पाहिजे. याच्या अगेन्स्ट तुम्हाला 50% तांदूळ जर मिळणार असेल तर तुमचं प्रचंड नुकसान त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून मी एकूण बऱ्याचशा जवळजवळ कित्येक हजार जातींचा अभ्यास केल्यानंतर त्यांचा तांदूळ केल्यानंतर मला एक आढळलं की मीडियम स्लेंडर ग्रेन, मध्यम लांबी असलेला तांदूळ, अशा प्रकारच्या जर जाती तुम्ही जर लावल्या, अशा मी 2-3-4 जाती आता काढल्यात, मार्केटिंगमध्ये आलेल्या आहेत त्या, की त्यांना एक जात मी अशी काढलेली की त्यामध्ये आजसुद्धा 71% अखंड तांदूळ मिळतोय. 71% म्हणजे त्याचं मिलिंग पर्सेंटेज जे आहे ते 82% आहे आणि अखंड तांदूळ मिळण्याचं प्रमाण 71% आहे. म्हणजे अशा जाती शेतकऱ्यांनी केल्या पाहिजेत की ज्याचा तांदूळ 65 ते 70% आपल्याला मिळतो, तरच त्या जाती केल्या पाहिजेत. अशा याच्यामध्ये
मीडियम सिलेंडर म्हणजे मध्यम बारीक दाण्याच्या तांदळाच्या अशा केल्या पाहिजेत. लांब दाण्याच्या जर तुम्ही केल्या तर हा तुटणारच तांदूळ, कारण आपण कापणी जी करतो ती अतिशय चुकीची करतो. अगदी ती त्याला करपून गेल्यानंतर किंवा ज्याला ओव्हरराईप झाल्यानंतर आपण करतो की ज्या वेळा तांदळामध्ये फक्त 8 ते 10% पाण्याचं प्रमाण राहिलेलं असते, अशा वेळी जर कापणी केली आणि मळणी जर केली आणि ती परत 4 दिवस सुकवतो भात आपण शेतामध्ये, अशा परिस्थितीमध्ये त्यातलं पाण्याचं प्रमाण 7 ते 8% जर आलं तर समजा की 100 किलो तुम्ही भात जर टाकलं तर 30 ते 35 किलो तुम्हाला तांदूळ मिळणार, बाकीचे सर्व तुम्हाला कण्या मिळतील. हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि जर तुम्हाला लांब तांदळाचा करायचंच असेल तर करा, पण तुमच्या आजूबाजूला आसपास तशा प्रकारच्या 5 हे असणाऱ्या तुमच्याकडं मिल्स आहेत का याची थोडी त्याच्यामध्ये चौकशी करा. दुसरा अत्यंत महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये असा आहे की मगाशी कोणती सांगितलं की तणाचा भाग आहे, त्या तणावरती तुम्ही अमुक ती कीटकनाशकं वापरा, अमुक वापरा. तर त्याच्यावर मी आपल्याला एक सांगेन की मी आंध्र प्रदेश काही भागामध्ये बघितलं की रायलसीमा आणखी दोन्ही तेलंगणामध्ये सुद्धा की तिथला शेतकरी अत्यंत हुशार आहे. भाताची लावणी झाल्यानंतर 20 ते 25 दिवसांनी तो शेतामध्ये जातो आणि जी वरची माती आहे की त्याच्यामध्ये बारीक जे तण यायला लागलं आहे ते तण कसं काढतो तर हात फक्त फिरवतात माणसं त्याच्यावर. फक्त हात तुम्ही फिरवला त्या चिखलावरती किंवा त्या मातीवरती तर तुम्ही निश्चिंत बाळगा की तुम्हाला बेंडणी करण्याची किंवा भांगलणी करण्याची काहीही आवश्यकता नाही. कुठलंही तणनाशक वापरण्याची तुम्हाला अत्यंत आवश्यकता नाही आहे. हा तुम्हाला आणखी एक एक मुद्दा, बरेचसे मुद्दे माझ्याकडे आहेत पण वेळेअभावी मला ते सांगता येत नाहीत. म्हणजे याबद्दल मला संधी दिल्याबद्दल मी शेखरजी आणखी देशपांडे साहेबांचा मी अत्यंत आभारी आहे. धन्यवाद.